नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. कृपया व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तर तुमची योजना बंद होणार. होय, तुम्हाला पैसे येणार नाही. कारण हे आता मी नाही तर सरकारनेच सांगितलेलं आहे. होय, सरकारने आत्ताच एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे. आता अधिवेशन चालू असताना हा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून फक्त अर्ध्याच महिलांना पैसे जे आहे तर ते मिळणार आहे. अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे आणि हे सरकारनेच सांगितलेलं आहे. शासन निर्णयामध्ये काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सर्वात आधी माहितीची म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सामाजिक न्याय विभाग या विभागाने जे आहे तर ते महिलांसाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी एक शासन निर्णय नुकताच 2 मिनिटापूर्वी जारी केलेला आहे. आणि त्या शासन निर्णय जो आहे तर त्यामध्ये साफ लिहिलेलं आहे की कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे. होय, काही महिलांनाच पैसे मिळणार आहे. काही महिलांमध्ये तुमचे नाव आहे का, यादीमध्ये तुमचे नाव आहे का, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तो शासन निर्णय जो आहे तर तो प्रामुख्याने फक्त आणि फक्त 263 कोटी रुपयासाठीच मंजूर झालेला आहे. तुम्ही बघू शकता, या आधीचे शासन निर्णय खूप पैसे जे आहे तर त्या शासन निर्णयामध्ये मंजूर व्हायचे, परंतु या शासन निर्णयाअंतर्गत फक्त 263 कोटीच रुपये मंजूर झालेले आहे. हे जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजनेपेक्षाही खूप कमी रक्कम, म्हणजे फक्त 10% रक्कम आपण म्हणू शकतो. 10% रक्कम आहे लाडक्या बहीण योजनेची. म्हणजे बाकीच्या लाभार्थ्यांना काय, म्हणजे बाकीच्या लाडक्या बहिणींना काय मिळणार? कारण फक्त तुम्ही 200 कोटी रुपये जर मंजूर करत असाल तर बाकीच्या महिलांना काय मिळणार, हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय. तर कोणत्या महिलांचे नाव असणार आहे, कोणत्या महिलांचे नसणार आहे, जर तुमचे नाव नसेल तर काय करावे लागणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मी विनंती करतो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, यामध्ये 200 कोटी रुपये मी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे हा जो निर्णय आहे तर तो खास करून जे आहे तर ते मागासवर्गीय लोकांसाठी हा निर्णय जो आहे तर तो आलेला आहे. म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये जे मागासवर्गीय आहेत, जे SC ST आहेत, तर या कम्युनिटीतीलच महिलांना जे आहे तर ते आता फक्त पैसे मिळणार आहे. होय, फक्त SC आणि ST याच महिलांना पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. इतर महिलांना सध्या तरी पैसे मिळणार नाही. इतर महिलांना कधी मिळणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, जो 263 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे तर तो नोव्हेंबरचा हप्ता अद्यापही बहिणींना मिळालेला नाही आहे. या हप्त्याकरिता तो निधी जो आहे तर तो मंजूर झालेला आहे. आणि फक्त SC ST ज्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे ज्या जे आहे तर ते कॅटेगरी आहे, यांनाच तो फक्त अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. कुठल्या योजनेचा? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता इतर बहिणींना अनुदान कधी मिळणार तर सरकारने याविषयी कुठलाही अद्याप GR काढलेला नाही. फक्त आणि फक्त SC ST या कॅटेगरीतीलच महिलांना लाभ मिळणार आहे. आणि त्यामध्ये देखील काही महिला अशा आहेत ज्या संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेचा लाभ घेतात, तर त्यांना यामधून वगळण्यात आलेलं आहे. होय, जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं स्पष्ट जे आहे तर ते सरकारने सांगितलेलं आहे. तर हा शासन निर्णय मी तुम्हाला याची लिंक जे आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन करून देखील हा शासन निर्णय तिथे वाचू शकता. तो शासन निर्णय आपण लगेचच WhatsApp ग्रुपला आपल्या पाठवलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की लवकरात लवकर जे आहे तर ते पैसे वितरित कसे करता येईल याविषयी सरकार जे आहे तर ते घाई करत आहे. परंतु ते फक्त SC आणि ST याच महिलांना ते पैसे जे आहे तर ते मिळणार आहे. आता इतर महिलांना काय, ते इतर महिलांसंबंधी देखील माहिती लवकरच उपलब्ध होईल आणि त्यांच्यासाठी देखील निधी मंजूर केला जाईल. परंतु तो दुसऱ्या विभागातून असेल. तो जो आहे तर तो महिला व बाल विकास विभागातून इतर महिलांना निधी दिला जाणार आहे. याआधी जे आहे तर ते सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तर तो तिकडे वळवला जायचा आणि निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना जे आहे तर ते पैसे नाही मिळायचे. परंतु आता फक्त SC आणि STच याच विभागातल्या महिलांसाठी तो निधी जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. म्हणजे आता निराधार बांधवांवर देखील अन्याय होणार नाही.
तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर महाराष्ट्रातले सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचायला विसरू नका. तसेच कुठलीही लाडकी बहीण जर या चॅनलवरती नवीन असेल तर अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी त्या ताईने, त्या बहिणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर लाडक्या बहिणींना भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार, धन्यवाद.